आनंदावर तुमच्या आनंदावर विरजन पडू शकतं. मनोज जरांगे म्हणते त्याला. हो, मला पुढचं नाही बोलायचं. आत्ताच मी सांगितलेलं आहे, मला आत्ताच काय बोलायचं नाही. मी बोलणार बी नाही तुम्हाला आणि बोललो बी नाही. सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत फडणवीस साहेबाला काय शब्दानं बोललो नाही, बोलणार बी नाही. आणखी ज्या दिवशी बोलायचं त्या दिवशी सांगाल तुम्हाला. 25च्या नंतर मी काय बोलायचं तर बोलून म्हणलेलं आहे. ह्या आंदोलनात मी एक शब्दही बोलणार नाही असं सांगितलं होतं, त्याप्रमाणे मी वागलेलं आहे. आता मराठ्यांपुढेही कळालं खरी चूक कोणाची, फडणवीसाची का आमची आहे. आम्ही का फडणवीस साहेबांना बोलतो का नाही. आता मराठा समाज आता तरी शहाणा झाला असेल, मराठा समाज आता तरी डोळे उघडे असेल. आपल्या लेकरा बाळांचं वाटलं करायपर्यंत हा माणूस मागं बघत नाही. ठीक आहे, मी या आंदोलनात काय बोलणार नाही असा शब्द दिला असल्यामुळे बोलणार नाही. पण फडणवीस साहेब पुन्हा सांगतो, वाटत नव्हतं आम्हाला या गोरगरीब मराठ्यांशी तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी होईल म्हणून. तुमच्या आनंदावर लय दिवस आनंद राहणार नाही, त्याचं योजना पडू शकतं. पण तुमच्याकडून अपेक्षा नव्हती फडणवीस साहेब की तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी मराठा समाजाच्या मागणीशी होईल म्हणून. बस यापुढे मला काय बोलायचं नाही. आता आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलनं करू आणि आम्ही काय आहेत ते बी सरकारला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू. आता आम्ही इथून पुढच्या काळात तुम्ही जो समाजासोबत निर्णय बसून घेणार आहे तो आता घेणार की सकाळी घेणार, नेमकं स्पष्टपणे सांगा. हो ना, आता काही आता बोलावं का सकाळी बोलावं त्यांना बघू ना. आता जसं वेळ असेल तसं बोलू, आत्ता बोलू किंवा सकाळी बोलू, ते तेवढ्याबद्दल फायनल नाही. फक्त बाकी सगळं फायनल केलं चित्राने. बसायचंच नव्हतं उपोषणाला आम्हाला. हां, बसलो तरी आम्हाला वाटतच नव्हतं 5-6 दिवस लागतात म्हणून मागण्या अंमलबजावणीला, असं वाटत होतं. बसलं की दुसऱ्या दिवशीच इकडे तिकडे होईल. बेमानी गद्दारी होणार नाही मराठीची फडणवीस साहेबाकडून. ठीक आहे, पुढचं काय बोलायचं मला, मी आंदोलनात बोलणार नाही म्हणलेलो. मी नंतर स्पष्टपणानं सगळं बोलू. शेवटचा प्रश्न आहे की रात्री धस तुम्हाला भेटायला आले होते आणि आज ते तुमच्या भेटीसाठी येणार होते. काल रात्री तुमची तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे ते आज येणार होते. त्यांच्या येण्याबाबत काही निरोप आलाय का किंवा सरकारकडून काही निरोप? काय नुसती पळावपळी असते, काय असतं पळावपळी असती, लपाछपी म्हणते त्याला. पण आलेला त्यांच्याकडून काहीतरी निरोप 2-4 मागण्याचा काहीतरी. पण ते कुठे काल आलते, कालचं आजवर, आजचं उद्यावर, म्हणजे हे वेड्यात काढायचे धंदे येते. पुढच्या वेड्यात चल, पुढच्या वेड्यात चल, असं असू शकतं. म्हणून किती दिवस आपण विश्वासावर बसायचं गरज नाही ना. त्यांना असेल गरज दस साहेब किंवा त्यांच्या सरकारला ती येतील ताबडतोब. नसेल गरज तर ही लपाछपी पुढच्या वेड्यात ते वाटतं तसं एवढं सोपं नसतं. ठीक आहे, पण मी एकच सांगितलं, लाखातली एक गोष्ट सांगितली, थोडं समजून घ्या. पत्रकार बांधवांना सांगितलं मी की वाटतच नव्हतं उपोषणाला इतके दिवस बसावं लागेल. बेमानी आणि गद्दारी फडणवीसांकडून मराठ्यांच्या बाबत होईल वाटत नव्हतं आणि ती झाली. मराठा आरक्षणाची अडकलं होतं ती आता पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे. काय खरं आहे भाऊ, काय खरं आहे, काय जर टिकत आहे कशाचं काय जे हक्काचं आहे तेच द्यायनात. आता सांगितलं मी तुम्हाला, मी कधी खरं बोलतो का ना बाबा, खोटं बोलतो का? आम्हाला हे उपोषण करायचं नव्हतं. आमच्या मागण्या मान्य होतील असं वाटत होतं, तरी पण आम्ही उपोषण केलं. आणि ज्यावेळेस उपोषणला आम्ही आता बसलो असं वाटलं होतं की पहिल्या दिवस नाही पण दुसऱ्या दिवशी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होईल. कारण देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांशी बेमानी गद्दारी करणार नाहीत, सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी होईल असं वाटत होतं. आता 5-6 दिवस झाले, काहीच लक्ष नाही. म्हणून तर आज आपण त्यांना प्रश्न विचारला ना, एका वाक्यात सांगा, पचपच नको. मराठ्यांच्या जेवढ्या तुमच्याकडे मागण्या दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहेत की नाही? नाही बी नाही ना हा बी नाही सांगितलं, याचा अर्थ ते गप बसलेत, त्यांनी चिप्पी मारली. याचाच अर्थ असा आहे की मराठ्यांचा किती द्वेष आहे, त्यांना किती आकर्ष आहे, किती वाटलं करायचं आहे. आणि या मराठ्यासमोर येणं गरजेचं होतं. मी पहिल्याच दिवस सांगितलं होतं, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या मराठ्यासमोर. की परत मला म्हणते त्याला लय बोलतो म्हणून फडणवीसला. मी का बोलतो, मराठ्यांच्या ज्यावेळेस जेव्हारी बाण मारला जातो, ज्यावेळेस काळीच कापायची भाषा केली जाते, आमच्या लेकरांच्या मुर्दे पाळायचं ठरवलं जातं संगनमत कट रचून, त्यावेळेस मी त्यांना बोलतो फडणवीसांना. आता कळालं असेल मराठ्यांचे, आता डोळे उघडले असतील की मी 5 दिवस झाले